माझे मन लागो तुझे चरणी, संसार व्यसनी पडोने दी, नामस्मरण घडो संत समागम, वावगाची भ्रम नको देवा, पायी तीर्थयात्रा मुखी राम नाम, हाची माझा नेम सिद्धिने आणिक मागणे नाही नाही देवा, एका जनार्दनी सेवा दृढ देई, नामस्मरण घडो संत समागम, वावगाची भ्रम नको देवा, विठ्ठल विठ्ठल पांडुरंगा करू पांडुरंगा करू पांडुरंगा करू दुसरे चरण संगते ओम नमो ज्ञानेश्वरा, करुणा करा दयाळा, तुमचा अनुग्रह लाधलो, पावन झालो चराचरी, श्री गुरुचरण सरोज रज, निज मन मुकुरु सुधारी, बरणौ रघुबर विमल जसू, जोदायक फलचारी, बुद्धिहीन तनु जानिके, सुमिरो पवन कुमार, बल बुद्धि विद्या देहु मोहि, हरहु कलेस विकार, चलो आवो जी पवन कुमार, पधारो हरि कीर्तन में, चलो आवो जी पवन कुमार, पधारो
जयांची केली स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तीची वंदू श्री चरण श्री गुरूंचे नमस्कारून आता विठाल विठाल देवा माझे मन लागू तुझे चरणी संसार व्यसनी पडोनी दी ट्रबल आणि गेन द्या ऐकलं बाकी काही वाढवलं असेल तर कमी करा बोलणं स्पष्ट करा ट्रबल आणि गेन द्या बेस वगैरे कमी करा प्रस्तुत कीर्तन रूपे सेवेसाठी निवडलेला अभंग महान भगवत भक्त श्रीमंत संत शांतीचे सागर पैठण निवासी शांतीब्रह्मा एकनाथ महाराज यांचा चार चरणाचा अतिशय उत्कृष्ट असा या शारदीय नवरात्र महोत्सवामध्ये 17 वर्षाची परंपरा घेऊन चालत असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह वर्ष 17 व त्याच्यामध्ये अगदी उद्या काला आहे आणि काल्याच्या अगोदरची सेवा सद्गुरू भगवान बाबा सद्गुरू वामन भाऊ सद्गुरू खंडोजी बाबा नारायण बाबा हनुमंतराया आई मोठा देवी मा भगवतीच्या चरणावर अर्पण करण्याचं सद्भाग्य मला प्राप्त झालेलं आहे आजच्या या सुंदर पत्रिकेमध्ये मला कीर्तनाचा सुयोग ज्यांच्यामुळे प्राप्त झाला इथे रांजणगाव शेलपुंजीला देवी भागवत कथा चालू आहे तिथूनही काही भाविक आलेले आहेत मी तर सांगितलं पण नव्हतं कथे तिकडे कीर्तन आहे पण काही महिलांना कसं कळालं काय कुणास ठाऊक तर तिकडे कथा झाली की लगे इकडे कीर्तनाला आले आणि रांजणगाव शेलपुंजीला देवी भागवत कथेचं आयोजन त्या कथेचे आयोजक श्रीमान आजच्या कीर्तनाचं सौजन्य ज्यांनी घेतलेलं आहे असे दीपक भाऊ हरेरामजी बडे त्यांनी खूप मोठ्या स्वरूपामध्ये तिथे देवी भागवत कथेचं आयोजन केलं खूप भव्य मंडप आहे मोठी साऊंड सिस्टीम आहे खूप गोड नियोजन आहे आणि भरपूर लोकांचा प्रतिसाद उत्साह सहभाग त्या कार्यक्रमामध्ये आहे तर आजच्याही कीर्तनाचं सौजन्य आमचे दीपक भाऊ बडे यांनी पंचायत समिती सदस्य गंगापूर यांनी घेतलेलं आहे दीपक भाऊंचे वडील आमचे हरेराम बाबा या ठिकाणी आलेले आहेत म्हणून एकदा या कार्यक्रमामध्ये फार श्रद्धेनं सेवा स्वीकारणारे सर्व दाते आणि आजच्या कीर्तनाचं सौजन्य ज्यांनी घेतलं असे दीपक भाऊ त्यांच्यासाठी एकदा आपण टाळी वाजवूयात सगळ्यांनी
या कीर्तनासाठी सर्व गुणीजन मंडळी, भगवान परमात्माच्या आशीर्वादानं, साधू संतांच्या आशीर्वादानं, श्रद्धेय नयाचार्य डॉक्टर नामदेव शास्त्रीजी महाराज यांच्या आशीर्वादानं, प्रेरणेनं संपन्न होत असलेला हा महायज्ञ आहे. आपल्याकडे रामायण कथा, ज्ञानेश्वरी व्यासपीठ आणि रामकथा हरिभक्तपरायण केंद्रे महाराजांच्याकडे आहे. आदरणीय आमचे केंद्रे बाबा आहेत. आणि इथे गायनाच्या साथीसाठी हरिभक्तपरायण बबन अण्णा चौरे महाराज आहेत, रामकृष्ण हरी अण्णा. अवताडे महाराज आहेत, रामकृष्ण हरी. तौर महाराज आहेत, केंद्रे महाराज, निकम महाराज, वा. कुदळे महाराज आहेत, रामकृष्ण हरी. नवनाथ महाराज बडे आहेत, कांबळे महाराज आहेत. आणि मृदंगाची खूप गोड अशी साथ देणारे सागर महाराज कुकलारे आहेत, वा. आणि दीपक महाराज कांबळे. या सगळ्या वारकऱ्यांसाठी, गुणीजनांसाठी एकदा टाळी वाजवूया. छोटे छोटे वारकरी सुद्धा इथे टाळ घेऊन उभे आहेत. सर्व वारकऱ्यांना मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या. विणेकरी आहेत, ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी आहेत, लहान थोर मंडळी आहेत. आणि महाराष्ट्राची गान कोकिळा, कोकिळेसारखा ज्यांचा कंठ सुंदर आहे आणि यूट्यूबवरती जास्तीत जास्त ज्यांच्या गायनाला लाईक केल्या जातं, अशा महिला गायिकेमध्ये सगळ्यात एक नंबरला जर कोण असेल तर आमच्या वैष्णवीताई करंडे जपकर, वैष्णवीताई. त्याचबरोबर आमच्या युवा कीर्तनकार अंकिताताई आहेत. आणखी परिचित अपरिचित मंडळी. इथे कार्यक्रमाचं शूटिंगसुद्धा यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आहे. मला वाटतं अभंग गाथा, बरोबर का? आणि दुसरा मायबापा विठ्ठला, हे दोन्ही यूट्यूब चॅनल आहेत. आणखी एक मोबाईलवरती सुद्धा या कार्यक्रमाचं शूटिंग आहे. खूप चांगल्या प्रकारची साऊंड सिस्टीम आहे. सिस्टीमवाल्या दादासाठी एकदा टाळी वाजवा सगळ्यांनी. फक्त माझं बोलणं यांना स्पष्ट जावं याच्यासाठी प्रयत्न करत राहा. सर्व हरिभक्तपरायण मंडळी, परिचित अपरिचित मंडळी इथे धामरी गावच्या सरपंच, पण आता जो आपल्या रांजणगाव शेलपुंजीला देवी भागवत कथेचा जो कार्यक्रम आहे, त्या कार्यक्रमामध्ये आमच्या दीपक भाऊंना नेहमी मार्गदर्शन असेल, मदत असेल, त्यांच्यासोबत जे राहतात असे आमचे गोरखभाऊ शेळके, त्यांच्या सौभाग्यवती धामोरी गावच्या सरपंच असणाऱ्या आमच्या आशाताई शेळके आहेत. त्याचबरोबर आमचे खेडकर भाऊ आहेत, तात्याराव भाऊ खेडकर, त्यांचे मोठे भाऊ आहेत. आमचे तारुकर सर आहेत. आणखी सर्व परिचित अपरिचित मंडळी. आता सगळ्यांची नाव घेण्यात वेळ निघून जाईल आणि सगळ्यांची नावंसुद्धा मला माहिती नाहीत. सगळ्यांना सादर वंदन आहे, सप्रेम जयारी आहे. महिला, माता वर्ग, पुरुष वर्ग, आबाल वृद्ध मंडळी, आमच्या गावची काही मंडळी माझ्यासमोर कीर्तनाला बसलेली आहेत. आपल्या सगळ्यांच्या मध्ये परमेश्वराचं चिंतन पाहू. विठ्ठल विठ्ठल माझ्या ताई दादांना आपल्याकडे वेळ मोजकी आहे. थोडं बोलणं स्पष्ट करा, प्रयत्न करत राहा. आपल्याला थोड्या वेळामध्ये सुंदर चिंतन मांडण्याचा प्रयत्न करायचा आहे. शांतीब्रह्म एकनाथ महाराजांचा अभंग सेवेसाठी निवडलाय. वारकरी संप्रदायामध्ये शांतीब्रह्म एकनाथ महाराजांचं महत्व फार मोठं आहे, ते आपण पाहणारच आहोत. पण हा जो शारदीय नवरात्र महोत्सव आहे, हा कशा निमित्तानं आहे? ताई जगदंबा भवानीच्या पवित्र दरबारामध्ये हा शारदीय नवरात्र महोत्सव आहे. आणि तसं पाहायला जाता एक गोष्ट लक्षात घ्या, भारताच्या प्रत्येक कानाकोपऱ्यामध्ये जगदंबेचा उत्सव या काळामध्ये साजरा केला जातो. कुठे देवी भागवत कथा, कुठे भागवत, कुठे रामायण, जे जमेल ते, किंवा कुठे कीर्तन सोहळा. तर आपल्या या मोठा देवीच्या पवित्र दरबारामध्ये आपण वर्षानुवर्षापासून कीर्तन परंपरा घडवून आणतो आणि आई जगदंबेचा हा गोंधळच आपण घालतोय. आम्ही गोंधळी गोंधळी ना, आम्ही गोंधळी 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 ना, आम्ही गोंधळी गोंधळी गोविंद गोपाळाचे मेरी, गोविंद गोपाळाचे, गोविंद गोपाळाचे मेरी, आम्ही गोंधळी गोंधळी ना,
गोंधळी गोंधळी नामे गोंधळी गोंधळी आमचा घालावा गोंधळ वासुदेव हरिनाम संबळ गोंधळी 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 आम्ही गोंधळी गोंधळी नामे गोंधळी 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 नामे गोंधळी गोंधळी आई राजा उधे उधे आई जगदंबेचा गोंधळ भारताच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात. वैष्णवीताईने खूप छान गोंधळ गायला, खूप सुंदर. एकदा टाळी वाजवूया. आणि महाराज खूप छान तयारीचं गाणं आहे तुमचं. खूप तुमच्या सुद्धा गाण्याला माझं वंदन आहे. फार सुंदर. एकदा महाराजांसाठी एवढं सुंदर त्यांनी आलाप विस्तार केला. आता गाण्यातला त्यांचा अभ्यास आहे. आम्ही लहान आहोत तुमच्या पुढे, तुमच्या गाण्यापुढे. खूप सुंदर. मला खूप आनंद वाटला. विठ्ठल विठ्ठल ऐका, भारताच्या प्रत्येक कानाकोपऱ्यामध्ये जगदंबेचा गोंधळ चालतो. वर्षभरामध्ये साधू संत सांगतात 3 नवरात्र येतात वर्षभरामध्ये. चैत्र शुद्ध प्रतिपदा ते चैत्र शुद्ध नवमी हा पहिला नवरात्र. या नवरात्रानंतर येते चैत्री पौर्णिमा. हनुमान जे आहेत ना आपल्या समोर, यांचा जन्म त्या दिवशी झालेला आहे. तर चैत्री पौर्णिमा येते पहिला नवरात्र. दुसरा त्या चैत्र महिन्यामध्ये येणाऱ्या नवरात्राला वासंतिक नवरात्र म्हणतात. म्हणजे वसंत ऋतू असतो त्यावेळेला वासंतिक नवरात्र. दुसरा नवरात्र आहे आश्विन शुद्ध प्रतिपदा ते आश्विन शुद्ध नवमी. आणि त्याच्यानंतर येते कोजागिरी पौर्णिमा. या नवरात्राला शारदीय नवरात्र म्हणतात. का तर शरद महिना, शरद पौर्णिमा तिलाच कोजागिरी पौर्णिमा म्हणतात. नंतर मार्गशीर्ष प्रतिपदेपासून तिसरा नवरात्र मार्गशीर्ष प्रतिपदा ते मार्गशीर्ष नवमी. त्याच्यानंतर येते दत्त जयंती, दत्त पौर्णिमा. आणि बोलणं ऐका, या मार्गशीर्ष महिन्यातल्या त्या काळामध्ये चंपाषष्ठी, त्याला सट म्हणतो आपण, सट ग्रामीण भागात. तर सटीचा उत्सव येतो, चंपाषष्ठीचा काळ येतो. तर त्या नवरात्राला शाकंभरी नवरात्र म्हणतात. हे नवरात्राचे 3 प्रकार आहेत साधू संतांनी सांगितलेले. तसं ग्रंथामध्ये 4 नवरात्र सांगितलेले आहेत. पण साधू संतांनी जे सांगितलेलं आहे त्याला मान्यता देऊन चालण्याची आपली पद्धत आहे. तर त्याच्यामध्ये हा आश्विन मधला शारदीय नवरात्र महोत्सव हा भारताच्या कानाकोपऱ्यात साजरा करतात. आजचा दिवस अष्टमीचा फार मोलाचा आणि फार महत्त्वाचा. आज होम हवन मंत्र उच्चार, आज दुर्गा सप्तशतीचा पाठ, जे जमेल ते दुर्गाष्टक हे सगळं गावं, आई भगवतीची स्तुती करावी, उपवास पारणं करावं. आणि उद्या उपवास विसर्जनाचे दिवस आहे किंवा ती वेळ आहे. अशा पद्धतीनं हा शारदीय नवरात्र महोत्सव पूर्ण भारत देशामध्ये साजरा करण्याची पद्धत आहे. आई जगदंबा आपल्या सगळ्यांच्या सोबत आहे. ती आपल्या श्वासामध्ये भरलेली, ती कानात बसलेली आहे, ती डोळ्यांची शक्ती आहे, ती वाणीची शक्ती आहे, ती हातापायामध्ये आहे. आपल्या प्रत्येक इंद्रियामध्ये शक्ती बसलेली. शक्ती म्हणजे कोण? ती जगदंबा. ती जगदंबा आपल्या पूर्ण शरीरामध्ये आहे. म्हणूनच आपण सगळी कामं करू शकतोय. मला सांगा, ज्या दिवशी आपल्यातली शक्ती निघून जाईल त्यावेळेला आपली जागा माणसात असेल का? साधा पॅरालिसिस मारू द्या, एका रूम मध्ये टाकून देतात. पॅरालिसिस पूर्ण कंप्लीट शक्ती गेलेली नाहीये, पण हातापायांचं चलन वलन बोलणं बंद पडलं, काय अवस्था होते माणसाची. मग आपल्याला बोलवणारी, आपल्याला ऐकायला देणारी, आपल्याला पाहायला लावणारी, पूर्ण शरीराद्वारे आपल्याकडनं सत्कर्म करून घेणारी किंवा आपल्या अंगामध्ये ऊर्जा निर्माण करणारी कोण आहे? तर हीच माय जगदंबा भवानी आहे माझ्या ताई दादांनो. फक्त तिची शक्ती जाणून घ्या. ती प्रत्येकामध्ये संचारलेली आहे. आमच्या महिला माता वर्गामध्ये तर ती विशेष आहे. जेव्हा स्त्री शक्ती स्वतःला ओळखते तेव्हा तिचं एक वेगळं रूप समाजासमोर येतं. माझं बोलणं सोपं करून सांगते मी तुम्हाला. जेव्हा स्त्री शक्ती हातामध्ये पुस्तक घेते ना, तेव्हा तीच तर शारदा असते. आमच्या महिला जेव्हा हातात पुस्तक घेतात
तेव्हा त्याच तर शारदा असतात, त्याच तर सरस्वती असतात. जेव्हा आमच्या महिला घरातल्या लोकांना सुंदर पक्वान्न करून खाऊ घालतात, तेव्हा त्या घरची अन्नपूर्णा तुम्हीच तर असतात. घरातलं जर कोणी आजारी पडलं तर रात्रभर मिठाच्या पट्ट्या कपाळावर लावताना त्या घरची रेणुका तुम्हीच असतात. आपला मोठा देवीचं रूप म्हणजे हे रेणुकेचं रूप आहे. रेणुका कुणाला म्हणतात? जी रोगराई घालवते तिचं नाव रेणुका आहे. आपलं आजारपण संपवणारी, आजही मोहट्याला जा किंवा माहूरगडला जा, जिथे रेणुकेचं ठाणं आहे, त्या देवीला आवर्जून खरूज नाईटे वाहिले जातात. का? तर ती रोगराई चट्टेफट्टे घालवणारी आहे. विठ्ठल विठ्ठल धामोरी गावचे सरपंच की जे इथे राहतात या बजाजनगरमध्ये, असे आमचे गोरखभाऊ शेळके आणि माझ्या सगळ्या विद्यार्थिनी. आपल्याकडे मराठवाड्यातली पहिली मुलींची वारकरी शिक्षण संस्था आहे. त्या संस्थेमध्ये 250 मुली कीर्तनाचा अभ्यास करतात. त्यातलं काही ठराविक मुली मी माझ्यासोबत कथेसाठी घेऊन आलेल्या आहे. 250 आकडा लहान नाही बरं, त्यांना सांभाळणं सुद्धा सोपं नाही, फार कठीण आहे. विठ्ठल विठ्ठल घरातल्या लोकांच्या आजाराची काळजी घेताना त्या घरातली रेणुका तुम्हीच असता. घरावर जर एखादं संकट आलं तर सगळ्यात पुढे सिंहाचं काळीज घेऊन जेव्हा तुम्ही जाता ना, तेव्हा त्या घरातली दुर्गा तुम्हीच असता. आणि राशीचं माप ओलांडून जेव्हा ग्रह प्रवेश करता सासरवाडीमध्ये, तेव्हा त्या घरची लक्ष्मी तुम्हीच असता. स्त्रीमध्ये शक्ती संचारलेली आहे, तिनं फक्त स्वतःला ओळखावं. माझं बोलणं समजतंय ना तुम्हाला? व्यवस्थित ऐकायला येतंय ना? ऐका. एका स्त्री शक्तीनं स्वतःला ओळखलं तर 350 वर्षापूर्वी या महाराष्ट्रावर जे गुलामगिरीचं सावट होतं ना, त्या गुलामगिरीच्या सावटाला संपवणारा पुत्र त्या मातेनं या मातीला दिला. त्या मातेचं नाव आहे राष्ट्रमाता माँसाहेब जिजाऊ. की त्या जिजाऊच्या नातवाचं नाव या शहराला आहे छत्रपती संभाजीनगर. एका स्त्री शक्तीनं स्वतःला ओळखलं तर या मातीला प्रति सूर्य दिला. एका स्त्री शक्तीनं स्वतःला ओळखलं तर शिक्षणाची गंगा तुमच्या माझ्यासाठी खुली केली. ती स्त्री शक्ती म्हणजे सावित्रीबाई फुले. एका स्त्री शक्तीनं स्वतःला ओळखलं आणि इंग्रजांच्या सोबत शेवटच्या श्वासापर्यंत लढत राहिली. एकच तिचा नारा होता, मेरी झाशी नाही दूंगी. ती झाशी राणी आज अजर अमर झाली. त्या स्त्री शक्तीनं स्वतःला ओळखलं. एका स्त्री शक्तीनं स्वतःला ओळखलं. डोक्यावरचं सासऱ्याचं छत्र संपलं, कपाळावरचं कुंकू पुसलं गेलं, काळजाचा तुकडा मातीच्या आड गेला. होता जावाई आधार तो सुद्धा संपला. पण खचली नाही, डगमगली नाही. हातामध्ये शिवलिंग घेतलं, शिवपिंडीला हातामध्ये ठेवून रात्रंदिवस जनतेची सेवा करत राहिली. आज तीच पुण्य श्लोक अहिल्यादेवीबाई होळकर अजर अमर झाली. ती स्त्री शक्तीच आहे ना, या स्त्रियाच आहेत. पण यांनी स्वतःला ओळखलं आणि समाजामध्ये अजर अमर झाल्या. तसं आपणही स्वतःला ओळखा. आपल्यामध्ये सुद्धा प्रचंड शक्ती आहे. आपलं जीवन फक्त चूल आणि मूल इथपर्यंत मर्यादित नाही. आपलं जीवन सखूबाई आली का आणि गंगूबाई गेली का एवढ्यासाठी आपलं जीवन नाही. हिची सून आली का आणि सासूला काय झालं याच्यासाठी गप्पा गोष्टी करण्यासाठी जीवन नाही. माझ्या स्त्री शक्तीच्या हातामध्ये फार मोठी ताकद आहे. या भारत देशाचा कणा आहे तरुण आणि राष्ट्राचा कणा घडवण्याची ताकद माझ्या स्त्री वर्गामध्ये आहे. फक्त त्यांनी स्वतःला ओळखावं. स्वतःला ओळखा आणि या शब्दाला अंतःकरणामध्ये ठेवा. कुणासोबत भांडण करायला आणि याची त्याची लावालावी करायला, याच्या त्याची निंदा करायला आपलं जीवन नाहीये. या मातीमध्ये खूप काही मोठा स्वर्ग उभा करण्यासाठी आपलं जीवन आपल्याला मिळालेलं आहे. धार्मिकता जपून ठेवण्यासाठी, परंपरा टिकवण्यासाठी, संस्कृती जपण्यासाठी आणि नवीन या मातीला, या राष्ट्राला युगपुरुष देण्यासाठी आपलं जीवन आहे. माझ्या ताईंनो, आपलं जीवन फक्त मेकअप करणं, सुंदर भारी साड्या घालणं त्याच्यासाठी नाही बरं का, आणि चमचमीत खाणं त्याच्यासाठी जीवन नाही.
आपलं जीवन मोठं कार्य करण्यासाठी, क्रांती करण्यासाठी आणि या मातीला युगपुरुष देण्यासाठी. माझं बोलणं लक्षात घ्या. एका मातेनं, एका स्त्रीनं जर ठरवलं तर ती मातीला क्रांतिकारक देते. एका स्त्रीनं जर ठरवलं ना तर ती या मातीला क्रांतिकारक देते. तिनं जर ठरवलं तर या मातीला संत देते. सद्गुरू भगवान बाबा, सद्गुरू वामन भाऊ, सद्गुरू नारायण बाबा, सद्गुरू खंडो बाबा हे कोण आहेत? हे संत आहेत. कोणी दिले हे संत? एका मातेनंच दिलेले आहेत. एका आईनं जर ठरवलं, एका स्त्री शक्तीनं ठरवलं तर ती मातीला संत देते, ती मातीला क्रांतिकारक देते, डबल नाही. एका स्त्रीनं जर ठरवलं तर ती या मातीला देव सुद्धा देते. एवढी मोठी ताकद माझ्या माता वर्गाची, माझ्या स्त्री वर्गाची. तिनं फक्त स्वतःला ओळखावं. भारत नारी की शक्ती महान, भारत नारी की शक्ति महान महान महान, हार गए भगवान, जिसे हार गए भगवान, जिसे हार गए भगवान, जिसे हार गए ब्रह्मा हारे विष्णु हारे, ब्रह्मा हारे विष्णु हारे, भोले बाबा हारे, भोले बाबा हारे. भारत नारी की शक्ति महान, भारत नारी की शक्ति महान महान महान, हार गए भगवान, जिसे हार गए भगवान, जिसे हार गए भगवान, जिसे हार गए भगवान, जिसे हार माझ्या स्त्री शक्तीची ताकद फार मोठी. भारत नारी की शक्ती महान, हार गए भगवान. माझं बोलणं समजून घ्या माझ्या ताई दादांनो. या स्त्री शक्तीचा गौरव वर्षभरातून या नवरात्रामध्ये विशेषत्वानं करतात. मग ती मातृशक्ती लक्षात घ्या. या विश्वभरातली प्रत्येक स्त्री ही मा भगवतीचं रूप आहे. स्त्री ही क्षणाची पत्नी आहे पण अनंत कालाची माता आहे. स्त्री ही क्षणाची पत्नी आहे पण अनंत कालाची माता आहे. ती आपली, तिचं सामर्थ्य, तिचं महिमान खूप मोठं आहे, खूप मोठं आहे. पण अशा या मातृशक्तीला आता लक्षात घ्या ना. नेहमीच एक गोष्ट मी सांगते, निर्मिती करणं हे ब्रह्मदेवाचं काम आहे. सृजन करणं, निर्मिती करणं ब्रह्मदेवाचं काम, पालन पोषण करणं श्री विष्णूचं काम, संहार करणं शंकराचं काम. या तिन्ही देवाकडे तीन स्वतंत्र काम आहेत. एकच तिन्ही काम एकाच देवाला नाहीत. प्रत्येकाचं स्वतंत्र डिपार्टमेंट आहे, प्रत्येकाला सेपरेट काम आहे. पण हे तिन्ही कामं जी एकटीच करते ना तिला जगत जननी माय भवानी म्हणतात. आणि तेच तिचं काम आपली आई सुद्धा आपल्या जीवनामध्ये करते. आई जन्म देते म्हणजे ब्रह्मदेवाचं काम करते. सृजन करणं, निर्मिती करणं ब्रह्मदेवाचं काम करते. श्री विष्णू पालन पोषण करतात. आई काय करते? जन्म देऊन दुसऱ्याकडे पाठवत नाही, ती स्वतःच त्याचं पालन पोषण करते. म्हणजे विष्णूचं सुद्धा काम आईच करते. आपली ब्रह्मदेवाचं काम करते, विष्णूचं काम करते. आता जे बालक आहे, तुम्ही म्हणाल संहाराचं काम काय करते? तर बालकामधील जे दुर्गुण आहेत, वाईट गुण आहेत त्याचं ताडण करते, दुर्गुणांचा नाश करते, लेकराला चांगलं बनवते. म्हणजे शंकराचं सुद्धा काम ती करते. या तिन्ही देवाचं काम जिला एकटीला करायला जमतं तिला आई म्हणतात. माझ्या ताईंनो, तिला आई म्हणतात. विठ्ठल 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 विठ्ठल